सप्रेम जय महाराष्ट्र. सर्व नेते स्टेजवरून गेलेले आहेत. उद्धवसाहेब राजसाहेब गेले तरी सुद्धा विद्यार्थी आजही हे स्थळ काही सोडल्याला तयार नाहीत. मी वेगवेगळ्या प्रकारचे क्रिएटिव्ह बॅनर्स पाहतोय, पोस्टर्स पाहतोय. शिवसैनिक आहेत, विद्यार्थी आहेत, सर्वांचं हे मिक्सचर आहे. ती सुरुवात आहे. काही विद्यार्थ्यांच्या हातात प्रधान तो झाकी है, नरेंद्र मोदी बाकी है. धर्मेंद्र प्रधान तो झाकी है, नरेंद्र मोदी बाकी है. धर्मेंद्र प्रधान तो झाकी है, नरेंद्र मोदी बाकी है. त्यांना सुद्धा राजीनामा द्यायचाच आहे आणि आपण तो घेऊन राहू. काही वेळापूर्वी एक प्रसंग घडला इथे. झी 24 तासचे पत्रकार, झी 24 तास होती की झी मीडिया होती आम्हाला माहीत नाही, पण झी मीडियाच्या पत्रकारांना इथे विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस घेरलं त्यावेळेस त्यांना सोडवण्याचं कामसुद्धा आपणच केलं होतं. कारण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही विशिष्ट मीडियांविषयी आक्रोश आहे. बघा ना, तुम्ही फक्त पोस्टर पाहायचे की त्याचे पोस्टर पहा. कुछू पुछू इधर हो, बाहेर नाही आना. आणि सगळ्यात मोठा बिलंदर आणि सगळ्यात मोठा काय म्हणतात, हा टघा बोका आहे हा बोका. या बोक्याचा सगळ्यात प्रथम राजीनामा घ्यायचा. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. या थोडीशी जागा दे मला पुढे जायला. ही सर्व हा जय महाराष्ट्र. अरे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. हे सर्व विद्यार्थी पहा, स्वतःहून आलेत. कुठलाही चेहरा नाही, पण स्वतःहून स्वतःचे स्पीकर आणलेत. थँक्यू. काळजी घ्या. मोदी हटाव देश बचावच्या घोषणा झाल्या आहेत. मोदी हटाव नाही, मोदीला देशातूनच बाहेर काढायला पाहिजे अशी परिस्थिती आहे. मोदीला भारतात नाही, भारताच्या बाहेर पण कोणी जागा दिली नाही पाहिजे. तुम्ही फक्त बॅनर बघा, फ्रेंड्स विदाउट बेनिफिट्स. बापरे. विद्यार्थ्यांनी काय क्रिएटिव्हिटी कराल. असावा एक छंद रस्त्यावर उतरून भारताचं भविष्य वाचवण्याचा. होय. खूप छान. खूप सुंदर मेसेज आहे. तुम्ही मेसेज पहा नाही त्याचे. फॉर जेन झी हू सफर्स सो मच फ्रॉम द बॅक पेन शुअरली द स्पाइन पेन्स. खूप सुंदर दिल्लीचे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. आणि हे सर्व विद्यार्थी आहेत, वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असतील. ते काही कोणा पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, पण तरी सुद्धा आपल्या न्याय हक्कासाठी उतरत आहेत. आणि देशाचा तरुण हा जागृत आहे, हे याचं उदाहरण आहे. खूप सुंदर. खूप चांगलं करताय तुम्ही. खूप छान. आता इथे इस प्रोटेस्ट की बहुत याद आएगी यार. कारण हा प्रोटेस्ट सर्वांनी मिळून यशस्वी केला. इथे निर्मला सीतारामन आहेत. आपण निर्मला सीतारामन यांच्याशी बोलूयात. निर्मला सीतारामन, तुमचं काय म्हणणं आहे. आणि टॅक्स देऊन तुम्ही काय करणार निर्मलाजी. मी ब्युरोक्रेटचा खिशात टाकणार. आणि हा टॅक्स तुम्ही तरुणांच्या विरोधात पोलिसांना उतरवण्यासाठी वापरणार होता. हा, अमित शाह त्यांना देणार आहे दिल्लीमध्ये वापरायला. या टॅक्सचा आम्हाला काय फायदा मिळतो निर्मलाजी. तुटलेले ब्रिज, भरलेली ट्रेन आणि महागडी घरं. पण एवढे बेनिफिट्स आम्हाला कशासाठी देताय तुम्ही. अरे लोधाला देते मी पैसे, तो मिनिस्टर इधरचा. निर्मलाजी, आमचा टॅक्स थोडा वाढवणार का तुम्ही अजून. नाही, तुमच्या घराची किंमती वाढवणार. तुम्हाला 2 BHK मधून 1 रूम किचन मध्ये घेऊन जाणार. एक काम करा निर्मलाजी, आमची सगळी घरच विकून टाका ना तुम्ही. नाही, लाडकी बहीणला कोण फंड करणार. निर्मलाजी, तुम्ही आम्हाला असं वाटतं आता पुढचा नंबर तुमचा लावायला हवा. अरे पार्ट 2 तुमचाच करायला हवा. अरे घाबरली. सोडा. निर्मलाजी पुढे जा. निर्मलाताई होत्या. आपण सर्वांनी संवाद साधला निर्मलाताईंशी. जय महाराष्ट्र. हे जनरेशन झी हे काही साधेसुधे नाही आहेत, हे अतिशय ॲक्टिव्ह आहेत. जय महाराष्ट्र. तुम्ही फक्त बॅनर्स पहा. इफ युअर व्हॉइस हेल्ड नो पॉवर दे वुडंट ट्राय टू सायलेन्स यू. हे जे आहेत ना, याच्यातले अर्थ हे फार महत्त्वाचे अर्थ आहेत.
याला तुम्ही इग्नोर करू नका. इथे गाणं ऐकू या, जे म्हणतात डफल्या वगैरे घेऊन. मला काही प्रश्न आहे तुम्हाला. आपल्या सर्वांना मराठीत बोलू ना, तुम्हाला कळतं ना व्यवस्थित. आपल्या सर्वांना अर्बन नक्षल म्हटलं जातं, कोणी आपल्याला आतंकवादी म्हणतं, कोणी आपल्याला झुरळ म्हणतं, देशद्रोही म्हणतं, कोणी बोलतं की हे किडे आहेत, हे काय करणार. काय वाटतं, आपण सर्व किडे आहोत, आपण काय करू शकतो. आहो अपन कीड़े आहोत, उनकी कुर्सी तो खाएंगे लेकिन हम सारे दिमागों के लिए हम कॉकरोच ही सही. बघा शेर बन के जाएगी बस. हे बापरे बापरे, हे बघा आता हे काय म्हणायचं. बघा लक्षात घ्या, या भावना आहेत विद्यार्थ्यांच्या भावना. आणि हे कोणी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही आहेत, हे सर्वसामान्य आहेत. हे स्वतःच्या न्याय हक्कासाठी उतरलेले आहेत. पण एक विचारावं असं वाटतं, हा लढा आता थांबेल की भविष्यात सुद्धा ज्या ज्या वेळेस या घटना घडतील आपण हीच युनिटी दाखवू पुन्हा एकदा. अभी तो ये अंगराई है, आगे और लड़ाई है. हा स्कोअर 1 झालेला आहे. ह्या स्कोअर मध्ये दुसरं जर नाव टाकायचं झालं तर कुणाचं घ्याल. नितिन गडकरी. नितीन गडकरींविषयी एवढं प्रेम काय आहे तुम्हाला. अरे बहुत हमको इतना गन्ने का जूस पिला, हमको शुगर हो गया है, अभी अपने को इलाज कराने का है. निर्मला ताईंविषयी काय म्हणायचंय. तिसरा नंबर इलाज का पैसा कहाँ से आएगा, जीएसटी कटेगा ना उधर का. खूप सुंदर, तुम्ही चालू ठेवा. ऑल द बेस्ट तुम्हाला, ऑल द बेस्ट. हे जनरेशन झीचा जो आवाज मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय, संपलाय, सगळं संपलंय, पण तरी सुद्धा हे विद्यार्थी काही जागचे हटत नाहीयेत. आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी बोलण्याचा एक वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतोय. पहा हे मेसेज पहा. सिमॉन केम बॅक, he said remove Pradhan, not Wangchuk. Are you blind or deaf? बुरा मत कहो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो. बुराई की जड़ है वो बुराई की जड़ आहे. या तुम्हाला आणखी काही गोष्टी दाखवतो. थोडं दाखव. अरे दादा, तुझ्या भाचाभाचीच्या अंगावरचे वळ अजून गेले नाहीत. या राखी पौर्णिमेच्या ओवाळणीची भेट म्हणून या लेकरांना न्याय मिळवून दे, तुझी लाडकी बहीण. खूप सुंदर मेसेज आहे हा. आणि विशेषतः त्या महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींना हे मला दाखवायचं आहे की ज्यांना वाटतं लाडक्या बहिणींसारख्या योजनांमुळे आपण फार समृद्ध होऊ, पण आज तुमच्या मुलांच्या नोकऱ्या खात आहेत, त्यांच्या शिक्षणाचं वाटोळं झालेलं आहे. हा संदेश फार महत्त्वाचा आहे. खूप छान. नाव आपलं. धन्यवाद. बघा इथे तुम्हाला स्पायडरमॅन दिसतील. इथे तुम्हाला स्पायडरपासून सगळे प्राणी मिळतील, झुरळांपासून सर्व काही मिळेल. आता इथे एक स्पायडर भाऊ उभे आहेत. स्पायडर भाऊ, तुम्हाला काय वाटतं. सर्व आंदोलन चालू आहे, विद्यार्थी रस्त्यावर आहेत, पण भविष्यामध्ये फ्युचर में ज्या वेळेस पुन्हा ह्या अशा काही घटना घडतील आपण पुन्हा अशीच एकी दाखवणार का. करणार असंच करणार आपण. जयंतीचे पावर आम्ही दाखवणार सगळ्यांना, आता पण दाखवलंय आणि नंतर पण दाखवणार. असं काही केलं तर हे सर्वसामान्य विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. भविष्यात ही ताकद अशीच दिसेल ज्या ज्या वेळेस पुन्हा अशा विद्यार्थ्यांच्या विरोधात गोष्टी घडतील तेव्हा. दिसेल. आणि मला खूप छान वाटतो हा बघून, खूप सॅटिस्फॅक्शन वाटतं मला. थँक्यू. धन्यवाद. दादा एक फोटो मिळेल का. अरे ना भोजम सगळ्याची जड आहे. या असं उभे राहा तुम्ही पण. खूप छान करता, खूप चांगली बाजू म्हणता. असंच सदैव पाठीशी राहा. जे आहे ते सत्य दाखवायचा आपण प्रयत्न करतो. बिग फॅन सर, बिग फॅन. धन्यवाद. काळजी घ्या. नाव काय म्हणलं. सत्य. धन्यवाद. हे बघा, कमीत कमी याला दात तरी घासायला सांगायचे. गुटखा, अच्छा त्याच्यासाठीच आहे. गुटखा, पान, तंबाखू काही नाही. इतकी क्रिएटिव्हिटी तुम्हाला पाहायला मिळेल इथे सर्व. प्रधान की निकली सवारी, अब एथेनॉल का प्रचार करने वाले की बारी. खूप सुंदर बॅनर तुम्ही पाहता इथे. एथेनॉलचा प्रचार करण्यावाल्यांची बारी आहे त्यात. जनरेशन झीचं कसं आहे माहिती आहे काय, एक वेगळा प्रकार आहे. अरे
यू यंग मॅन, हाऊ आर यू? बरं आहे ना, बघतो ना मग जनरेशन झी कशा प्रकारे आंदोलन करते. आपल्याला शिकण्यासारखं खूप काही नाही त्याच्याकडनं. आपली आंदोलन एका वेगळ्या पद्धतीची असतात. अरे छत्रपती शिवरायांचा सुद्धा इथे एक झेंडा घेऊन आपण यांची शिकवण, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीवर आपण चालतो. जेन्सी डझंट ओनली मेक न्यू स्लॅग्स, दे मेक अ रिव्होल्युशन टू. हिस्ट्री इज मेड बट इट विल स्टील हॅव अ लॉंग वे टू गो. आणि जेन्सींनीच करून दाखवलं आहे. देशातल्या आत्तापर्यंतच्या तुम्ही पाहिला असाल शेवटचा जो राजीनामा झाला होता नरेंद्र मोदी सरकारच्या काळातला, तो अरविंद सावंत साहेबांचा झाला होता. कारण आपण सरकार सोडलो, त्यानंतर कुठल्याही मंत्र्याचा इतके भ्रष्टाचार झाले पण राजीनामा घेण्याची हिंमत सरकारने दाखवली नाही. ती या एवढ्याशा लहान लहान मुलांनी त्याला झुकवलेलं आहे. संबंध देशभर दिल्लीतले बसलेले आहेत पण देशभरातून हे विद्यार्थी उभे राहिले होते. खूप छान, खूप छान. यांची एक आंदोलन करण्याची वेगळी पद्धत आहे. होपस लुक्स गुड डाऊन. ग्रेट ग्रेट. बघा हे संदेश पहा. आणि हे सर्वसामान्य माणसं आहेत, हे सर्वसामान्य माणसं आहेत. आपण जेन्झींकडनं काही गोष्टी शिकायला हव्यात. हर्षद घे, थोडा पॉज घे. या जेन्झींकडनं बरंच काही शिकण्यासारखं आहे. बघा ना, चेहऱ्याची गरज नाही आंदोलनासाठी. तुम्ही स्वतःचा चेहरा बनताय. स्वतःचा चेहरा बनून कुठल्याही नेत्याची गरज नाही तुम्हाला आंदोलनासाठी. तुम्ही स्वतःचा चेहरा बनून तुम्ही आंदोलनात उतरू शकता आणि स्वतःचं नेतृत्व करू शकता. हे इथे तुम्हाला या जनरेशन झीकडनं शिकायला मिळतं. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे, उद्धव साहेबांचे आणि मनसे अध्यक्षांचे खरंच आभार मानावे असे वाटतात. या तरुणांना एक वाट त्यांनी मोकळी करून दिली. त्यांचा रोष व्यक्त करण्यासाठी वाट मोकळी करून दिली. त्या गोष्टी फार गरजेच्या आहेत आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी ते वेळीच ओळखलं. आपल्याला एक मिनिट. पोलिसांचं सुद्धा इथे खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य आहे. पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य इथे केलेलं आहे. तर अशा प्रकारे मुंबईचा हा मोर्चा किंवा ही विजय रॅली अशा प्रकारे यशस्वी झालेली आहे. आणि या छत्रपती शिवाजी महाराज पार्काच्या बाहेरून पवित्र स्मारक आहे. हे छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी आहे. वंदनीय बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ याच ठिकाणी आहे. अगदी बाजूलाच वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची इथे तुम्हाला ज्योतसुद्धा पाहायला मिळेल. अशा ठिकाणी हा मोर्चा घेऊन शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि मनसे अध्यक्षांनी जनरेशन झींसाठी एक वाट मोकळी करून दिली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि या व्हिडिओला याची इथे एक समारोप करतो. सप्रेम जय महाराष्ट्र.